आजपासून आपण नाऊन चालू करणार आहोत, म्हणजे इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरच्या सिरीजमध्ये आपल्याला पार्ट ऑफ स्पीच शिकायचे. तर पार्ट ऑफ स्पीचमधलं पहिला सेक्शन आहे आपला नाऊन. बघा, नाऊनची डेफिनेशन बघा. नाऊनची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे, हे मी लिहून दिली आहे. तर बघा, अ नाऊन इज अ वर्ड. नाऊन काय असते? शब्द असते. वर्ड म्हणजे शब्द. दॅट नेम्स, नेम्स म्हणजे नाव देते. अ पर्सन, तर एखादा व्यक्ती. पर्सन म्हणजे व्यक्ती, माणूस. प्लेस म्हणजे ठिकाण. ॲनिमल म्हणजे प्राणी. थिंग म्हणजे वस्तू और आयडिया. तर रफली बोलायचं असेल तर नाऊन म्हणजे काय असते? नाव असते. वेगवेगळ्या गोष्टींचं नाव, प्राण्याचं नाव, गावाचं नाव, वस्तूंचं नाव, ठिकाणांचं नाव, ते याला आपण काय म्हणतो? नाऊन म्हणतो. जसं एक्झाम्पल बघा, आकाश हे एका माणसाचं नाव आहे. मुंबई कशाचं नाव आहे? एका शहराचं नाव. डॉग काय? एका प्राण्याचं नाव आहे. गोल्ड एका पदार्थाचं नाव आहे. ऑनेस्टी एका कशाचं नाव आहे? क्वालिटीचं नाव आहे. क्वालिटी. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. तर हे एका मधल्या माणसाचा गुणधर्मामधलं नाव, गुणधर्माचं नाव आहे. पुढे बघा, आता आपल्याला प्रकार बघायचे. काइंड्स ऑफ नाऊन. काइंड्स ऑफ नाऊन म्हणजे काय? नामाचे प्रकार बघायचे. पहिला प्रकार कोणता आहे? प्रॉपर नाऊन. त्याला मराठीत काय म्हणतात? विशेष नाम. डेफिनेशन पाठ करायचे बघा. अ प्रॉपर नाऊन इज द नेम. प्रॉपर नाऊन हे काय असते? नाव असते. ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन. पर्टिक्युलर म्हणजे एखाद्या विशिष्ट माणसाचं. कोणातरी आपल्याला माणसाचं नाव माहीत आहे तर त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाऊन. पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल एखाद्या प्राण्याचं, म्हणजे आपल्या घरातल्या प्राण्याचं आपण जे नाव दिलेलं आहे त्याला प्रॉपर नाऊन म्हणतात. जसं कुत्रा जर तुम्ही म्हटलं तर सगळ्यांना कुत्रच म्हणतात, पण तुमच्या घरातल्या कुत्र्याला जसं तुम्ही टॉमी, रॉकी असं काही नाव दिलं तर मग ते झालं पर्टिक्युलर. म्हणजे काय झालं? मग त्याला म्हणतात प्रॉपर नाऊन. अ थिंग, एखाद्या वस्तूला जर तुम्ही नाव दिलं तर मग त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाऊन. इट ऑलवेज बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रॉपर नाऊन जे आहे ते कशापासून चालू होते? कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजे मोठं अक्षर, मूळ अक्षरामधलं हे, याला कॅपिटल म्हणतात, आरला. तर बघा इथं राम इज माय फ्रेंड हे वाक्यामध्ये प्रॉपर नाऊन कोण आहे? राम. हे रामला असं अंडरलाईन करायचं आणि त्याच्या खाली काय लिहायचं आपण? प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन लिहायचं, असं लिहायचं अंडरलाईन करून. प्रॉपर नाऊन. तर हे एका पोराचं नाव आहे विशिष्ट. त्याच्यानंतर बघा इथं दुसरं वाक्य कोणतं आहे? इंडिया इज माय कंट्री. याच्यामध्ये इंडिया एका विशिष्ट देशाचं नाव आहे. तर इथं प्रॉपर नाऊन कोण आहे? इंडिया. तर इंडियाला काय करायचं? असं प्रॉपर नाऊन म्हणून अंडरलाईन करायचं. पुढे बघा, इथं गंगा जे आहे ते एका विशिष्ट नदीचं नाव आहे. द गंगा इज होली रिव्हर. होली रिव्हर म्हणजे काय? की पवित्र. हे इथं प्रॉपर नाऊन आहे, गंगा. तर याच्यामध्ये तुम्हाला एक मी सांगतोय, होली, HOLY, होली म्हणजे पवित्र. हे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून आणायचं आहे. मी इथं लिहून देत नाही आहे, कारण मी हे तोंडी सांगणार आहे या शब्दाचा अर्थ. HOLY, होली म्हणजे पवित्र. पवित्र स्थानला, पवित्र ठिकाणांना होली म्हणतात. आणि रिव्हर म्हणजे काय? नदी. चला पाहूत आपण दुसरा प्रकार. त्याचं नाव काय? कॉमन नाऊन. त्याला काय म्हणतात? सामान्य नाम. त्याला काय म्हणतात? हे इथं हे लिहू नका, त्याला लिहा सामान्य नाम. सामान्य नाम. अ कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन टू अ पर्सन्स. म्हणजे कॉमन, खूप लोकांसाठी एकच शब्द वापरतो आपण. जसं एखादा आपल्याला समजा कुत्र दिसलं तर कुत्र म्हणतो, म्हणजे खूप लोकांना आपण खूप कुत्र्यांना कुत्र म्हणतो. पण आपल्या घरचं जे असते त्यालाच एखादं विशिष्ट नाव देतो आपण. तर कॉमन प्लेसेस म्हणजे शहर, हे कसं कॉमन नाऊन आहे. पण एखादं शहरचं नाव सांगितलं, नांदेड, तर त्याला प्रॉपर नाऊन म्हणतात. ॲनिमल्स ऑर थिंग्स ऑफ द सेम काइंड. बघा, एकाच प्रकारच्या याला सेम काइंड म्हणजे एकाच प्रकारचे. हे बघा, हे दुसरा शब्द आहे. काइंड म्हणजे प्रकार, सेम काइंड म्हणजे एकाच प्रकारचे.
हे लक्षात ठेवायचं. हे मी तोंडी सांगणार आहे. असे मी 4-5 शब्द या व्हिडिओमध्ये तोंडी सांगणार आहे. हे दुसरं आहे सेम काइंड, म्हणजे एकाच प्रकारचे. एकाच प्रकारचे यांना जर आपण दिलं तर त्याला काय म्हणतात, कॉमन नाऊन. जसं आता इथं बघू, अ बॉय इज प्लेइंग, तर इथं कॉमन नाऊन कोण आहे, बॉय. बॉय काय इथं कॉमन नाऊन आहे. त्याच्यानंतर बघा, द सिटी इज बिग, तर इथं सिटी काय आहे तुमचं कॉमन नाऊन आहे. पुढचं बघा, अ डॉग इज बार्किंग, इथं कॉमन नाऊन काय आहे, डॉग. हे बॉय, सिटी, डॉग हे काय आहेत, कॉमन नाऊन आहेत. कारण खूप शहरांना आपण सिटी म्हणतो, कोणत्याही मुलाला आपण बॉय म्हणतो, आणि कोणत्याही कुत्र्याला आपण काय म्हणतो, डॉग म्हणतो. आता तुमचा पुढचा होमवर्क आहे बघा. यांना सगळ्यांना, बॉयला, सिटीला आणि डॉगला अंडरलाईन करून यांच्या खाली काय लिहायचंय, कॉमन नाऊन नाव टाकायचंय, कॉमन नाऊन. आणि दुसरी गोष्ट काय करायचे तुम्हाला, या सगळ्यांचे मराठी अर्थ लिहून आणायचे. मराठी अर्थ जसं बघा, मी एक, आणि हे सगळे अर्थ मी सांगणार आहे इथं तोंडी, तुम्ही लिहून आणायचे. अ बॉय इज प्लेइंग, अ बॉय, अ म्हणजे एक, बॉय म्हणजे मुलगा, इज प्लेइंग म्हणजे खेळत आहे, एक मुलगा खेळत आहे. दुसरं वाक्य बघा, द सिटी इज बिग, द सिटी म्हणजे शहर, द सिटी इज बिग, इज म्हणजे आहे, बिग म्हणजे मोठं, तर शहर खूप मोठं आहे. अ डॉग इज बार्किंग, तिसऱ्याचा अर्थ बघा, अ डॉग म्हणजे एक कुत्रा, इज बार्किंग, बार्किंग म्हणजे भुंकत आहे, एक कुत्रा भुंकत आहे. हे तिन्ही वाक्यांचे अर्थ मराठीत लिहून आणायचे. हे तोंडीवाला होमवर्क आहे. तिसऱ्या नाऊनचा प्रकार बघा, मटेरियल नाऊन, त्याला काय म्हणतात, द्रव्यवाचक नाम. आणि याला दुसरं नाव एक असते, त्याला म्हणतात पदार्थवाचक, कारण मटेरियलला पदार्थ म्हणतात. पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नामही म्हणतात त्याला. डेफिनेशन बघा, अ मटेरियल नाऊन इज द नेम, ते नाव असते, ऑफ अ सबस्टन्स, एखादं सबस्टन्स म्हणजे काय, पदार्थ, पदार्थाचं नाव असते. और मॅटर, मॅटर म्हणजे काय, पदार्थ. फ्रॉम विच थिंग्स आर मेड, थिंग्स म्हणजे वस्तू, ज्या वस्तून बनलेल्या असतात, ज्या पदार्थापासून, जसं दागिने सोन्यापासून बनलेले असतात, तर सोनं हे पदार्थ झालं. त्याचे एक्झाम्पल बघा, इथं वाक्य बघा, पहिलं वाक्य, गोल्ड इज अ प्रिशियस मेटल, तर इथं पदार्थवाचक नाव कोणतं आहे, गोल्ड हे काय पदार्थवाचक नाव आहे. गोल्ड इज अ प्रिशियस मेटल, इथं बघा, कारण गोल्ड पासून वस्तू बनतात म्हणून ते पदार्थवाचक नाव आहे. दुसरं वाक्य वाचायलो, द चेअर इज मेड ऑफ वूड, चेअर म्हणजे खुर्ची, इज मेड अप ऑफ वूड म्हणजे काय, वूड म्हणजे लाकूड, इथं पदार्थवाचक नाव, पदार्थवाचक नाव काय, वूड म्हणजे लाकूड, लाकडापासून वस्तू बनतात म्हणून लाकूड काय पदार्थवाचक नाव आहे. तिसरं वाक्य बघा, वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ, तर इथं पदार्थवाचक नाव कोणतं आहे, वॉटर. वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ म्हणजे पाणी हे आवश्यक आहे आयुष्यासाठी, जीवनासाठी. आता बघा, होमवर्क, तोंडी होमवर्क पुढचा काय, ते सगळं मराठीमध्ये यांचे अर्थ लिहून आणायचे आणि मी सांगणार आहे. ऐका आता, पहिल्या वाक्याचा अर्थ काय होते, गोल्ड इज प्रिशियस मेटलचा अर्थ काय होते, गोल्ड म्हणजे सोनं, प्रिशियस म्हणजे काय, मौल्यवान, मेटल म्हणजे काय, धातू, सोनं हे मौल्यवान धातू आहे. दुसरं वाक्य बघा, द चेअर इज मेड ऑफ टू, द चेअर इज मेड ऑफ वूड, वूड, चेअर म्हणजे काय, खुर्ची, मेड म्हणजे बनलेली आहे, वूड म्हणजे काय, लाकूड, तर खुर्ची ही लाकडापासून बनलेली आहे. तिसरं वाक्य बघा, वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ, वॉटर म्हणजे काय, पाणी, इसेन्शियल म्हणजे काय, आवश्यक आहे, फॉर लाईफ म्हणजे काय, आयुष्यासाठी, जीवनासाठी. दोन शब्द आहेत, त्याचे समानार्थी आयुष्यही म्हणू शकतो किंवा त्याला काय म्हणू शकतो, जीवनही म्हणू शकतो. तर पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे. नंबर 4चा प्रकार बघा,
नंबर 4चा प्रकार बघा, कलेक्टिव्ह नाउन. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? समूहवाचक नाम. अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ ग्रुप. एखाद्या ग्रुपला, पूर्ण ग्रुपला मिळून एक नाव दिलं तर त्याला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन. तर ते ग्रुप कशाचा असू शकते? पर्सनचा, लोकांचा ग्रुप असू शकते, किंवा ॲनिमल्सचा ग्रुप असू शकते, की खूप प्राणी एकत्र आले तर त्यांना काय म्हणतात? थिंग्सचा ग्रुप असू शकते, की खूप वस्तू एकत्र आले तर त्यांना काय म्हणतात? ॲज अ वन युनिट. वन युनिट म्हणजे सगळ्यांना मिळून एकच नाव दिलं तर वन युनिट म्हणतात. आता बघा एक्झाम्पल, ही व्याख्या पाठ करायची आहे. एक्झाम्पल बघा. पहिलं, अ टीम ऑफ प्लेयर्स वॉन द मॅच. याच्यामध्ये बघा, हे टीम शब्द, खूप लोक मिळून एक टीम बनते. खूप लोक मिळून काय बनते? एक टीम बनते. तर टीम हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन असं त्याच्या खाली कलेक्टिव्ह नाउन म्हणून अंडरलाईन करायचं. पुढे बघा दुसरं वाक्य. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स इज फ्लाइंग. फ्लॉक म्हणजे काय? थवा. पक्ष्यांचा थवा उडत आहे. तर इथं फ्लॉक आहे. इथं कोणता कलेक्टिव्ह नाउन आहे? फ्लॉक. खूप पक्ष्यांना मिळून म्हणतात. अ बंडल ऑफ स्टिक्स इज लाईंग देअर. तर इथं कलेक्टिव्ह नाउन कोणता आहे? बंडल म्हणजे गुच्छा. स्टिक्स म्हणजे काठी. काठींचा गुच्छा. लाईंग देअर म्हणजे पडलेला आहे तिथे. आता बघा तुमचा तोंडी होमवर्क काय? या सगळ्या वाक्यांचा मराठीत अर्थ लिहून आणायचा आहे, आणि मी विचारल्यावर उद्या सांगायचा आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ पण सांगणार आहे मी. अ टीम. टीम म्हणजे काय? संघ. ऑफ प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजे काय? खेळाडू. वॉन द मॅच. वॉन म्हणजे काय? जिंकली. मॅच म्हणजे सामना. तर खेळाडूंच्या संघाने सामना जिंकला. दुसरं वाक्य बघा. अ फ्लॉक ऑफ बर्ड इज फ्लाइंग. फ्लॉक म्हणजे काय? थवा. ऑफ बर्ड्स म्हणजे काय? पक्ष्यांचा. इज फ्लाइंग. फ्लाइंग म्हणजे काय? उडत आहे. पक्ष्यांचा थवा उडत आहे. तिसरं बघा. अ बंडल. बंडल म्हणजे काय? गुच्छा. ऑफ स्टिक्स म्हणजे काय? स्टिक्स म्हणजे काय? तर काठी, लाकूड. इज लाईंग देअर. लाईंग म्हणजे पडलेला आहे. देअर म्हणजे तिथे. तर काठ्यांचा गुच्छा तेथे पडलेला आहे. चला आपला 5वा आणि शेवटचा प्रकार बघायचा आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भावना ज्या असतात माणसांना, त्या भावनांना पण आपण नाव देऊन ठेवले. राग, आनंद यांना आपण नावं देऊन ठेवलेत. तर त्यांना कोणते नाव म्हणतात? भाववाचक नाम. ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. हे बघा याचा उच्चार आला पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्ट इज द नेम ऑफ अ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय? गुणधर्म. स्टेट. स्टेट म्हणजे अवस्था. फिलिंग. फिलिंग म्हणजे काय? परत तीच भावना. और आयडिया म्हणजे कल्पना. विच कॅन नॉट बी टचड. तर बघा आधीच्या सगळ्या जे नावं बघितले, जसं गोल्ड असेल, पाणी असेल, ते तुम्ही पाहू शकता, त्याला हात लावू शकता. पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमधले जे असतात, जसं तुम्हाला आनंदाला हात लावता येत नाही, दुःख, आनंद या ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात त्यांना टच करता येत नाही किंवा पाहता येत नाही. बट कॅन ओनली बी फेल्ट. पण फक्त काय करता येते? त्यांची फिलिंग घेता येते, त्यांचे ते जाणवतात भावना. आता बघा एक्झाम्पल्स. पहिलं, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. याच्यामध्ये जे ऑनेस्टी शब्द आहे याचा अर्थ काय असते? प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा काही दिसत नसते, ही पाहायची किंवा टच करायची गोष्ट नाही, ती एक 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 माणसाचा गुणधर्म असते. दुसरं काय आहे? चाइल्डहुड इज द गोल्डन पिरियड ऑफ लाईफ. चाइल्डहुड जे आहे, लहानपण, हे काय आपल्याला दिसत नसते, पण लहान लेकरू दिसते, पण लहानपणा हे गुणधर्म आहे, त्याचं वय दाखवते त्या लेकराचं. तिसरं काय आहे? ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे काय? त्याचं धैर्य. धैर्य म्हणतात ब्रेवरीला मराठी. ब्रेवरी इज ॲडमायर्ड एव्हरीवेअर. त्याच्यामध्ये ऑनेस्टी, चाइल्डहुड आणि ब्रेवरी हे काय आहेत तुमचे? हे आहेत तुमचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन अंडरलाईन करायचं याला.
ॲबस्ट्रॅक्ट नाऊन अंडरलाईन करायचं सगळ्यांना. आता तोंडी होमवर्क बघा. या सगळ्यांचा तुम्हाला काय करायचा आहे, अर्थ मराठीमध्ये लिहून आणायचा आहे, जे की मी आता सांगणार आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि मी जे सांगितला तेच तुम्ही लिहून आणायचं आहे. जसं बघा, पहिल्या याच्यामध्ये आहे ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, आणि बेस्ट पॉलिसी म्हणजे काय, सर्वोत्तम नीती. तर प्रामाणिकपणा ही सर्वोत्तम नीती आहे. इज म्हणजे आहे असते. आता दुसऱ्याचा अर्थ बघा. पुढचं बघा, चाइल्डहुड, त्याला मराठीत काय म्हणतात, बालपण. इज द गोल्डन पिरियड. गोल्डन पिरियडला मराठीत काय म्हणतात, गोल्डन म्हणजे काय, सोनेरी, सुवर्ण. पिरियड म्हणजे काय, कालखंड, काळ. ऑफ लाईफ म्हणजे काय, आयुष्याचा, जीवनाचा. तर बालपण हा जीवनाचा सुवर्ण कालखंड आहे. बघा, मी परत इथं मी अंडरलाईन करत करत सांगतो, बालपण हा जीवनाचा सुवर्ण कालखंड आहे. बालपण हा जीवनाचा सुवर्ण कालखंड आहे. आता तिसरं बघा, ब्रेवरी इज ॲडमायर्ड एव्हरीवेअर. ब्रेवरी म्हणजे काय, धैर्य, शौर्य. त्याला शौर्य म्हणतात, शौर्य. ॲडमायर्ड म्हणजे काय, त्याची प्रशंसा केली जाते, तारीफ केली जाते. पण तारीफ हिंदी शब्द असते, तर प्रशंसा म्हणतात मराठीमध्ये. एव्हरीवेअर म्हणजे काय, सर्वत्र. एव्हरीवेअर म्हणजे काय असते, सर्वत्र. तर बघा, ब्रेवरी इज ॲडमायर्ड एव्हरीवेअरचा अर्थ काय होते, शौर्याची सर्वत्र प्रशंसा केली जाते. शौर्याची सर्वत्र प्रशंसा केली जाते. शौर्याची सर्वत्र प्रशंसा केली जाते. ते सगळं लिहून आणा प्रत्येक, आणि होमवर्क मी सांगितलंय जागोजागी तोंडी, ते त्याचे पण अर्थ लिहून आणा.